लोंढे टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना नेपाळ सीमेजवळून अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकानं यशस्वीरित्या जेरबंद केलंय। सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 313/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यार कायदा आणि मोक्का या गंभीर कलमांनुसार दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ते आरोपी सतत ठिकाणी बदलत फरार होती। 15 नोव्हेंबर रोजी आरोपींच्या शोधासाठी पथक बागपत उत्तर प्रदेश येथे पोहोचले असता भूषण लोंढे व त्याचे साथीदार पोलिसांना चकवा देण्यासाठी राहत्या ठिकाणाहून उडी मारून पळाले। या प्रयत्नात भूषण लोंढे याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले होते। त्यानंतर आरोपी राजस्थान व उत्तर प्रदेशात थांबे बदलत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती तांत्रिक विश्लेषणातून समोर आली। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच विशेष पथक रचना करण्यास मंजुरी देण्यात आली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे अधिकारी आणि अंमलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेडकुळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांनी कोटपुतली राजस्थान येथे सर्वप्रथम शोध मोहीम राबवली। येथे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकानं पुढील मोहीम नेपाळ सीमेजवळील उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे सुरू ठेवली। अविरत प्रयत्नानंतर कोल्हुई महाराजगंज येथून दोन्ही आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग यांना ताब्यात घेण्यात यश आलंय। तांत्रिक तपासात महिला पोलीस निरीक्षक जया तारडे आणि त्यांच्या टीमनं मोलाची मदत केली। पकडलेल्या आरोपींना महाराजगंज न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळविण्यात आला आहे। पथक आरोपींना नाशिक येथे आणत आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या औराबाद प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे, त्याचे साथीदार प्रिन्स व यापूर्वी 20 दिवसापूर्वी त्याच्यात 4 आरोपी होते। 20 दिवसापूर्वी आमची हीच टीम, मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम, आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत तो API तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं। मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे युपी मध्ये, त्या युपीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपत मध्ये गेलो। टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली असता या गुन्ह्यातले जे 2 आरोपी होते भूषण लोंढे आणि राहुल गायकवाड, या दोघांनी सेकंड फ्लोअरवर जाऊन जम्प केल्या होत्या, टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या। त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे, ज्याला यापूर्वी 20 दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे, त्याचा देखील पाय टिबिया फिबुला, त्याचा पायाचे दोन्ही पाय हाडं फ्रॅक्चर झाली होती। त्यासोबत आपण एक अजून VC म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी, असे 2 आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं। पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते। त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत, टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान, हरियाणा, UP या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती। मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो। राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं। तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनाखाली रवाना झालो। तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये, वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे, महाराजगंज नावाचा जिल्हा आहे, त्या महाराजगंज नावातील जिल्ह्यात कोल्हुई भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता। वेल प्लॅन करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं। तर दोघी पायाला त्याचे प्लास्टर होतं। डॉक्टरांकडून चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं। त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात, त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता, प्रिन्स, तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सातपूर येथील औराबाद गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स
ते बऱ्याच दिवसापासून फरार होते. आरोपींना शोधण्यासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते, परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता. हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं. त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट 2 ला हे आदेश देण्यात आले होते. त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख एपीआय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली एपीआय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती. डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये, परंतु त्यावेळेस आरोपी छतावरून उडी मारून पळून गेला. त्यावेळेस 2 आरोपी पाहिले, पण 1 आरोपी आपल्या ताब्यात आला. त्या आरोपीला अटक करण्यात आलं. त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते, या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे. आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांच युनिट 2 च्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे, पीएसआय यशवंत बेंडकुळे, एएसआय शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडवाले यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक येथे आणलेला आहे.